नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ठाकरे बंधूंचं ठरलं, 26 तारखेला सरकार विरोधात शक्ती प्रदर्शन मोर्चा। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणा करत 26 तारखेला मुंबईत शक्ती प्रदर्शन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले। राज ठाकरे म्हणाले की विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा न दिल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या भावना आणि संताप सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले की 26 तारखेला आम्ही विद्यार्थ्यांसह शक्ती प्रदर्शन मोर्चा काढणार आहोत। मुंबईतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्यांच्या मनातील राग आणि रोष व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा असेल। हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। या मोर्चाची सुरुवात शिवाजी पार्क येथून होणार असून तो सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे। सिद्धिविनायक येथे सरकारला सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करण्यात येणार असून त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली। दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि ठाकरे बंधूंनी दिलेल्या या घोषणेमुळे 26 तारखेला होणाऱ्या मोर्चाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, मुंबई।